हुलग्याला मोड आलेत. आता आपण ते शिजत ठेवूया. इथं आपण लसूण, जिरं, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखटवाली लाल मिरची पावडर घेतली. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ. इथं आपलं वाटण वाटून तयार आहे. वाटण वाटले त्याच भांड्यामध्ये आपण 1 चमचाभर शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि तो पण बारीक मिक्सरला वाटून घेऊ. तेल तापले, त्यामध्ये लसूण, त्यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकूया. वाटण छान परतून घ्यायचंय. आपलं वाटण परतून झाले, आपण गॅस बारीक करतोय आणि त्यामध्ये शिजलेले हुलगे टाकूया. आता बघा इथं रस्सा आपला थोडासा पातळ आहे. त्यामध्ये आपण वाटून घेतलेले शेंगदाणे टाकूया. त्यामुळे आपला रस्सा थोडासा घट्ट होणार, पातळ नाही राहणार. शेंगदाण्याचा कूट तुम्हाला पाहिजे असेल तरच टाका, नाही टाकला तरी चालेल. अगदी सोपी रेसिपी आहे, पण आपल्या शरीरासाठी एकदम 1 नंबर आहे. आता त्याला आपण उकळी येऊन देऊ. आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि इथं आपण 5 मिनिटं शिजवून देऊ आणि नंतर गॅस बंद करू.